नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पहिला जो टॉपिक आहे, सेक्शनल ऑर्थोग्राफिक्स, याचा आज तिसरी क्लिप आपण तयार करणार आहोत. पहिल्या दोन क्लिपमध्ये आपण बघितलं एक छोटासा रेक्टँग्युलर ब्लॉक, त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू कसा येतो. त्याच्यानंतर आपण त्याच ब्लॉकमध्ये एक व्हर्टिकल होल ड्रॉ केलं होतं. त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू मध्ये कसा इफेक्ट होतोय बघितलंय. आता त्याच ब्लॉकमध्ये आपण जर साइड व्ह्यू मध्ये होल घेतलं तर इफेक्ट कसा होतो, फ्रंट व्ह्यू मध्ये होल घेतलं कसा इफेक्ट होतो हे बघणार आहोत. आज आपण का करूया, फ्रंट व्ह्यू मध्ये जर होल असेल त्याचा इफेक्ट फ्रंट व्ह्यू मध्ये होल आणि टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू मध्ये कसा इफेक्ट होतो हे बघूया. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण एक वर्टिकल रीड त्यावर बसवणार आहोत आणि ऑब्जेक्ट कसा दिसतो हे दाखवणार आहोत. ओके, ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. आपण पहिल्यांदा काय करूया, ब्लॉक काढूया. ही 30 डिग्रीची लाईन, ही 30 डिग्रीची लाईन, ही व्हर्टिकल लाईन, हे ऍक्च्युअली याला ऍक्सिस म्हणतात. समजा हे एक्स झेड, एक्स वाय झेड किंवा एक्स वाय झेड, कसे ऍक्सिस कसे म्हणला तरी काही फरक पडत नाही. आता यानंतर या ठिकाणी आपण याला नावं देणार नाहीत, ए बी सी डी काहीच नाव देणार नाही. या ठिकाणी हे अँगल 30 डिग्री आहे आणि हे 30 डिग्री आहे. ही आयसोमेट्रिकची फिगर आहे, ही डायमेन्शन लाईन आहे. आणि हे थर्ड डायमेन्शन आहे. ऍक्च्युली 10 mm पाहिजे, हे कमी झालं. आता हे 3 डायमेन्शन आपण घेऊया. आता एक्स इकडे दाखवलं होतं मी, आता इकडून दाखवतो. हे आहे 80, हे 40 आणि हे येतो 60 मिलीमीटर. आणि या ऑब्जेक्ट मध्ये इथं जे होल होतं त्याची पोझिशन दाखवता मी. आता हा आमचा एक्स डायरेक्शन आहे. आता हे एक्स आहे, ऑटोमॅटिकली हे वाय होईल आणि हे झेड होईल. इथं नाव मी देणार नाही. आता ह्याचा फ्रंट व्ह्यू, हे ऑब्जेक्ट आहे, हा एक्स म्हणजे फ्रंट व्ह्यूचे डायरेक्शन आहे. आता फ्रंट व्ह्यूचे जे 2 डायमेन्शन आहेत, फ्रंट व्ह्यू चे 2 डायमेन्शन कोणकोणती, लांबी, ही लांबी धरली, आता ही उंची होईल L इंटू एच बरोबर 80 इंटू 40. इथं टॉप व्ह्यू जे आहे, हा टॉप व्ह्यूचे 2 लांबी आणि रुंदी बी, हे बी होईल. आता ऑटोमॅटिकली वाय डायरेक्शनचं बी होईल. हे काय होईल मग 80 इंटू 60. आणि थर्ड डायमेन्शन टॉप व्ह्यू, सॉरी साइड व्ह्यू, हा कोणता साइड व्ह्यू आहे इकडून बघताना, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ऑटोमॅटिकली तो राईट हँड साइड व्ह्यू. इथे डॉटेड लाईन काढायची गरज नाही, त्याशिवाय तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेत समजणार नाही. आता हे साइड व्ह्यू होईल. हे LHSV, ही साइड व्ह्यूचे 2 डायमेन्शन कोणते, रुंदी इंटू हाईट, हाईट 40, रुंदी 60, 60 इंटू 40. आता या ठिकाणी 3 डायमेन्शन आपण काढले. आता मी का करणार, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसे होतो बघा, ड्रॉ फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, किंवा आता याच ठिकाणी आणखी एक एलिमेंट मी घेतल्यानंतर आता हे डायमेन्शन, ह्या ऑब्जेक्टचे हे डायमेन्शन आहेत. आता डायमेन्शन चेंज होतील. जर मी इथं कुठलंही डायमेन्शन इथं जर होल घेतलो, इथं मी स्क्वेअर होल घेतो. आता हे स्क्वेअर किंवा हे रेक्टँग्युलर होल आहे, स्क्वेअरच घेतो.
आणि इथं दाखवतो मी असं स्क्वेअर होल. हे स्क्वेअर SQUARE दाखवतात किंवा असं दाखवतात कधी कधी स्क्वेअर होल. आता ह्याचा साईज काय आहे स्क्वेअर होलचा, ह्याची उंची आहे 40. असं करूया आपण 15x15 किंवा 20x20. स्क्वेअर होल साईज 20x20. इथं फाय नाही, हे 20 उंची 20 रुंदी. हे डायमेन्शन रुंदीचं असतंय, हे उंचीचं असतंय ह्याच्यामध्ये. आता कुठल्या साईडला होल आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. इथे एखादं होल घेऊ शकतो आपण किंवा इथे एक एक्सटेंडेड पार्ट देखील आम्हाला घेता येते. आता मी काय करतो, ह्याच्यामध्ये एक एक्सटेंडेड पार्ट दाखवतो. याचा मिड पॉइंट घेतो, आणि या ठिकाणी मी एक सर्क्युलर होल एक्सटेंडेड दाखवतो. इथं तुम्हाला सर्कलचा इलिप्स तयार होतो. हे काढायची पद्धत तुम्हाला माहित असणार आहे. आपण आयसोमेट्रिकचा सर्कलचं किंवा सिलेंडरचं जे आहे आयसोमेट्रिक मध्ये कसं रूपांतर होते ते आपण बघितलेलं असणार आहे. तर ह्याला ऍक्च्युली ही पॅरलल लाईन असते, ही पॅरलल असते, ही पॅरलल असते आणि ही पॅरलल असते. आणि ह्याच्यामध्ये असा हा सर्क्युलर होल किंवा एक्सटेंडेड पार्ट. इथं सर्क्युलर होल जर दाखवला, त्याच्या सर्क्युलर होलच्या ऐवजी मी एक्सटेंडेड पार्ट दाखवतो, पण इथं चेंज होणार. हे डायमेन्शन चेंज होतात. फ्रंट व्ह्यू मध्ये चेंज होते आणि साइड व्ह्यू मध्ये चेंज होते हे डायमेन्शन. समजा मी असा सिलेंड्रिकल ब्लॉक घेतला, हा पोर्शन जातो आणि इथं असा पोर्शन येतो. हा सिलेंड्रिकल ब्लॉक आहे. ही जी उंची आहे या ठिकाणाहून ही उंची आहे. पन्नास घेतो मी, आणि हे जे फाय आहे डायमीटर ते घेतो 30. आता हे डायमेन्शन हे ऑब्जेक्ट घेतल्यामुळे, हे ऑब्जेक्ट घेतला होता त्यावेळेस आपल्याला त्याचा काही इम्पॅक्ट जाणवणार होता. हे स्क्वेअर होल आहे, इथली मधली एज इथली दिसते आपल्याला या ठिकाणची, हे असे दाखवतात. आता हा होल कसा आहे 20x20 चा आहे, ह्याची रुंदी 20 आहे, उंची 20 आहे. पण हा सिलेंड्रिकल ब्लॉक आहे, हा सिलेंड्रिकल एक्सटेंडेड पोर्शन सेंटरला परफेक्टली आहे. ह्याचं डायमीटर किती आहे 30 mm डायमीटर, 15 mm रेडियस. आणि ह्याची उंची किती आहे, इथून जर घेतला तर इथपर्यंत येईल, आणि इथून जर खालून बेसला घेतला असता तर बेस इथं आला असतं. पण हे सेंटर टू सेंटर दाखवले मी. ह्याची उंची आहे 50 mm. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला लांबी तीच राहील, पण उंची वाढणार आहे 40 अधिक 50 अधिक 50. हे डायमेन्शन चेंज झालंय. आता टॉप व्ह्यू मध्ये ही जी उंची किती आहे दिसत नाही, पण साइड व्ह्यू मध्ये दिसते. साइड व्ह्यू मध्ये किती आहे, बेड तीच राहील. हाईट किती होईल, हाईट 40 अधिक 50 म्हणजे 90 होईल. आता ह्याचं डायमेन्शन कसं होईल मग, लांबी 80 उंची 90, लांबी आणि रुंदी तीच राहील, आणि उंची आणि लांबी आणि उंची इथं 60 अधिक 40 अधिक 50 90 होईल. असा त्याचा फरक पडेल. आता मी काय करतो या ठिकाणी, म्हणजे ह्याच्यात उंचीमध्ये फरक पडला, हे क्लिअर झालं. तर मी ह्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू करतो. तुम्हाला आता कोणता साइड व्ह्यू पाहिजे थोडासा विचार करा. इथे सेक्शन देखील आम्हाला कुठंतरी एक सेक्शन घ्यावं लागणार आहे, एक तर फ्रंट व्ह्यू साठी किंवा साइड व्ह्यू साठी. टॉप व्ह्यू साठी घ्यायची गरज नाही. फ्रंट व्ह्यू साठी सेक्शनल फ्रंट व्ह्यू येतं. मग असं प्रश्न येईल का, ड्रॉ सेक्शनल फ्रंट व्ह्यू इकडून बघतानाचा ऍट द सेंटर, इथं सेंटर लाईनला इथं कट केलेलं दाखवावं लागेल मला. ड्रॉ सेक्शनल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू. आता टॉप व्ह्यू साइड व्ह्यू यातनं सेक्शन नाहीत. ड्रॉ फ्रंट व्ह्यू सेक्शनल, टॉप व्ह्यू
गरज नाही आणि साइड व्ह्यू सेक्शनल नाही. आता इथं तुम्हाला सेक्शन कटिंग प्लेनच्या ह्याच्यावर डिपेंड करते. कटिंग प्लेन आता कसा असेल बघा, या ऑब्जेक्टला इथून कट करणार आहे, खाली येईल, इथं येईल, इथं येईल, म्हणजे इथं असा येईल, कटिंग प्लेन असा येईल. या ठिकाणी कटिंग प्लेनची पोझिशन इथं थोडं गडबड होली आहे. ठीक आहे. हा कटिंग प्लेन इथून कट होईल, इथून कट करेल, या ठिकाणी ऑब्जेक्टला कट करून हा असा येईल. इथले थोडी पोझिशन मी थोडा आयसोमेट्रिक काढताना कटिंग प्लेनची पोझिशन जरा गडबड होली आहे. इथून कट झालं, इथून हे पुढं कट झालेलं आहे असं दाखवायचे मला. हे ऍक्च्युली हे सर्कल काढताना गडबड झाली आपली. ठीक आहे. हा कटिंग प्लेन कसा आहे, पॅरलल टू फ्रंट व्ह्यू आहे. पॅरलल टू फ्रंट व्ह्यू आहे म्हणजे हा सेंट्रली मिड पॉइंटला परफेक्टली ह्या ऑब्जेक्टला कट करताना हा पुढचा पार्ट काढून टाकलेला आहे. आता इथं तुम्हाला हे दाखवत असताना हे शेवटचे एंड असे दाखवले तरी चालतील. असा ए कटिंग प्लेन या ऑब्जेक्टला या पोझिशन मध्ये कट करणार आहे. हा कट केल्यानंतर फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला हे पुढचा पार्ट काढल्यानंतर सेक्शनल फ्रंट व्ह्यू कसा दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आता इथं पुढं तुम्हाला पहिल्यांदा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू काढावं लागेल. आता पहिल्यांदा ओव्हरऑल डायमेन्शन आपण मार्क केली. आता तुम्हाला XY लाईन ड्रॉ करावं लागेल. हे XY लाईन ड्रॉ केली. आता मी हे कट करून घेतो, का तर मला इकडे हे स्पेस पाहिजे. आता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉक, आता इथं सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. लेफ्ट हँड साइड व्ह्यू मी राईट साइडला काढतो, म्हणजे मला इकडून ऑब्जेक्ट घेतल्यानंतर तिकडे थोडी जागा मला उरणार आहे. आता पहिल्यांदा XY लाईनला 20 ते 25 mm वरून एक फेंट मार्क लाईन ड्रॉ करतो मी. खालून पण एक लाईन ड्रॉ करतो. आता या ठिकाणी मी ओव्हरऑल रेक्टँग्युलर ब्लॉक जे आहे फ्रंट व्ह्यूचा मार्क करतो. लांबी 80 आणि उंची किती आहे, 90 आहे. 40 अधिक 50. तर इथून मी स्टार्ट करतो. हे 40 अधिक 50 हे मार्क, हे 80 मार्क केलो. हे वर्टिकल मला 40चा हा ब्लॉक मार्क करीन. 40 अधिक 50चा पहिल्यांदा ब्लॉक मार्क करतो, काही फरक पडणार नाही. हा 40/50चा ब्लॉक मार्क केला. पेंट मार्क करा, पहिल्यांदा डार्क करायची गरज नाही. हे आहे 80, हे आहे 40 अधिक 50 म्हणजे 90 mm उंची. आता इकडे थोडी उंची कमी घेतलेली आहे मी, तिकडे जागा नसल्यामुळं. हे उंची ऍक्च्युली हे 80 असे तरी 90 थोडं वर जाणार आहे, पण तिकडे जागा नसल्यामुळं हे मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. असं करतो मी, तीच लांबी कमी करतो, काय हरकत आहे. इथं फेंड घेतो. आता हा ब्लॉक झाला 40/50.
सॉरी 80/90चा, ह्याच्यानंतर ह्याचे करस्पॉन्डिंगली प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करतो, खाली येतो. आता टॉप व्ह्यू साठी मला 2 डायमेन्शन पाहिजे. एक लांबी जशीच्या तशी आहे 80, रुंदी 60 आहे. ही रुंदी घेतली मी. आता ही रुंदी घेतल्यानंतर मला ह्याचे 2 ब्लॉक तयार झालेले आहेत. आता मी काय करतो, फ्रंट व्ह्यूची पोझिशन फिक्स करतो. मी एक्स डायरेक्शन बघत असताना मला पहिल्यांदा इथे 2 एकूण एलिमेंट 3 आहेत. हे रेक्टँग्युलर प्लेट, हे सिलेंड्रिकल ब्लॉक आणि हे 3 नंबर आहे होल, जे की साइड व्ह्यू मध्ये प्लेस केलेला आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये कसा दिसेल, टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसेल आणि साइड व्ह्यू मध्ये त्याचं अस्तित्व कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा फक्त हे बेसचा हा जो ब्लॉक आहे 1 नंबर, ह्याची पोझिशन काढतो मी. ह्याची उंची आहे 40, लांबी आहे 80, अशी लाईन ड्रॉ करतो, फेंट लाईन ड्रॉ करतो. त्यानंतर मिड पॉईंट घेतो मी. हे मिड पॉईंटला सिलेंड्रिकल ब्लॉक आहे, मिड पॉईंट काढला आणि ह्याचा अक्षिस मार्क करून घेतो. आता सिलेंड्रिकल सर्क्युलर होल साठी आम्हाला अक्षिस दाखवावा लागतो, रेक्टँग्युलर साठी गरज नाही. आता इथे सिलेंड्रिकल असल्यामुळं सेंट्रल अक्षिस मार्क केला आहे. 30 डायमीटर असल्यामुळं इकडं 15 आणि इकडं 15 वर डायरेक्टली मी अशी फेंट लाईन ड्रॉ करून सिलेंड्रिकल ब्लॉकचा फ्रंट व्ह्यू रेक्टँगल दाखवलो. आता ह्याला मी इथं हे जे होल आहे, होलची पोझिशन मला इथं फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवता येत नाही. त्याला साइड व्ह्यू मध्ये दाखवून त्याला फ्रंट व्ह्यू कड आणि टॉप व्ह्यू कड आलो आहोत. हे मी इथपर्यंत दाखवल्यानंतर ह्याला डार्क करतो मी. डार्क डार्क, इथपर्यंत डार्क, हे डार्क, हे डार्क, हे डार्क आणि हे डार्क. आता मला हे बाकीचे इरेज करावं लागेल किंवा फेंट जर ड्रॉ केला असेल तर हे कट केलं तरी चालतंय. हे इरेज करून हा झाला फ्रंट व्ह्यू. फक्त ह्याचं अस्तित्व आम्ही रेक्टँग्युलर स्क्वेअर होलचं दाखवलेलं नाही. आता मी वरून बघताना टॉप व्ह्यू कसा दिसेल, टॉप व्ह्यूचा ओव्हरऑल रेक्टँग्युलर ब्लॉक ड्रॉ केलेला आहे. आता ह्याचा ब्लॉक जो आहे कितीचा आहे, हे 80, 80, हे 40 आणि हे 50. हे ऍक्च्युअली मध्ये दाखवायला नको, इकडे जागा नसल्यामुळं ठीक आहे, इथं दाखवतो. हे 50, ओव्हरऑल 90. हे किती आहे, हे 60. हे 60 दाखवलं आणि हे 80 दाखवलं. हा आहे टीव्ही, हा आहे फ्रंट व्ह्यू. वरून दिसत नसेल तुम्हाला काही, हा फ्रंट व्ह्यू आहे. आता ह्याचा साइड व्ह्यू ड्रॉ करताना इथून ह्या शेवटच्या एज पासून एक 25 ते 30 mm वर ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याचं नाव समजा X1 Y1 ठेवूया किंवा X2 Y2 ठेवूया. X1 Y1. आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कडून क्रिटिकल पॉइंट मधून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करावं. तिथं किती हॉरिझॉन्टल क्रिटिकल पॉइंट्स आहेत, एक, दोन्ही एकच होतील. 2, 1, 2, 3, 4 साठी एकच लेवल जाईल. 1, 2 एकच लेवल जाईल. ऍक्च्युली इथे क्रिटिकल पॉइंट 4 असतात, दिसतात 2. इथं 2 आहेत, 2 आहेत, 2 आहेत, 2 आहेत, 8 आहेत दिसतात त्या. इथं 2 आहेत, 2 आहेत. पण आपण क्रिटिकल पॉइंट इथं फ्रंट व्ह्यू साठी दोन्हीसाठी एकच घेतला. इथून एक फेड लाईन ड्रॉ करतो, फेड लाईन ड्रॉ करतो, फेड लाईन ड्रॉ करतो. क्रिटिकल लाईन ड्रॉ केल्या, अरो दाखवलं. इथं अरो अशी येतील, इथं अरो अशी येतील. आता इथं हे जे पॉइंट आहे याला नाव द्या O1. इथून 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करा. आता हे क्रिटिकल पॉइंट्स 1 आणि हा 2 हे वर घ्या, हे वर घ्या. हा क्रिटिकल पॉइंट इथपर्यंत घेतला आणि ह्याचा हा जो सिलेंड्रिकल ब्लॉक आहे ह्याचा टॉप व्ह्यू काढावा लागेल तुम्हाला. वरून बघताना सेंटरला, परफेक्टली सेंटरला ही फेंट लाईन ड्रॉ करा, मिड पॉइंट काढा. मिड पॉइंट काढल्यानंतर रेडियस किती आहे, 15 mm चा, किंवा इथून डायरेक्ट तुम्ही अशी फेंट लाईन देखील घेऊ शकता. फेंट लाईन घेऊ शकता किंवा डायरेक्टली 15 मार्क करू शकता, कोणते करता येते. घेऊन इथं सर्कल ड्रॉ करा. हा टॉप व्ह्यू झाला. आता हे 30 mm डायमीटर आहे. आता ह्याचा ही क्रिटिकल पॉइंट लाईन, क्रिटिकल पॉइंट इथे घेऊन जाऊ शकता किंवा नाही नंतर तिथं तुम्हाला डायरेक्टली काढता येते. हे सेंटर घेऊन जावा, इथे सेंटर वर असेल. लाईन, अरो, 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 अरो,
आता ह्या सेंट्रल ब्लॉक, सेंट्रल हे व्हर्टिकल ब्लॉक आहे, ही जी सेंट्रल लाईन आहे इथं गेल्यानंतर इथून हे सेंटर लाईन होईल आणि हे 15 mm वर 15 mm खाली इथूनच इथं डायरेक्ट मार्क केला तरी काही फरक पडणार, किंवा ह्या प्रोजेक्शन लाईनला अशा घेऊन जायचं, घेऊन जाऊन वर जायचं, तेही जमते. पण इथं थोडं तुम्हाला नॉलेज आल्यानंतर त्याची काही गरज पडणार नाही. इथंच डायरेक्टली 15 मार्क करा, 15 मार्क करा, ह्याला डार्क करा, हे डार्क करा, डार्क डार्क डार्क. आता तुम्हाला हे जर वेगळे असतील एकावर एक ठेवलेली तरी रेषा येते, आणि कास्टिंग असेल एकच असेल तर गरज नाही. आता इथं तुम्हाला ह्या होलचं अस्तित्व साईड व्ह्यू मधल्या जे आहे ना ते आता साईड व्ह्यू मध्ये दाखवायला येते. इकडून तुम्ही लेफ्ट कडून बघत असताना या ठिकाणी हे मिड पॉइंट आहे, सेंटर लाईन, इथे सेंटर लाईन मिळाली. होलचा साईज काय आहे 20x20, म्हणजे इकडं 10 10 10 10 असा स्क्वेअर होल तुम्ही ड्रॉ करू शकता. इथं ड्रॉ केल्यानंतर ह्याला उलट वापस घेऊन आणि ह्याला इकडे घेऊन यायचं असते. इथून आता इथून एक क्रिटिकल पॉईंट घ्या, फेंट लाईन ड्रॉ करायची, लाईन खूप खूप फेंट करायची आहे. इथं सेंटर लाईन येत नाही. आता इथून सुरू करायचं आणि इथं डॉटेड लाईन 2 येतील, 2 mm डॉटेड लाईन. डॉटेड लाईन अशाच पाहिजे, 1 2 1 2 1 2 परफेक्टली तेवढंच. हे पूर्ण डॉटेड लाईन. इथं सेंटर लाईन येत नाही, स्क्वेअर होल असेल. सर्क्युलर असतं तरी सेंटर लाईन आली असती. सेंटर लाईन काय सांगते, हे होल आहे किंवा सिलेंड्रिकल ब्लॉक आहे त्याला सर्क्युलर आहे. हे जर स्क्वेअर असतं तरी इथे गरज नव्हती. सर्क्युलर असल्यामुळे सेंटर लाईन दाखवते. सेंटर लाईन काय सांगते, तो पार्ट एक्सटेंडेड सर्क्युलर ब्लॉक आहे, सिलेंड्रिकल ब्लॉक आहे. आता इथं होल आहे, कसं आहे स्क्वेअर आहे. हेच जर सेंटर राहिलं असतं तर आम्ही हे जर दाखवलं नाही, हे दाखवलं असतं सेंटर होल, तर आम्ही समजत असतो की सर्क्युलर होल आहे. मग ह्याचं असते तिकडे मिशिंग व्ह्यू म्हणून एक टॉपिक होता, त्या टॉपिक मध्ये काही दिलेलं असते काही नाही दिलेलं असते. न दिलेल्यावर न दिलेलं काढायचं असते. त्याला डॉक्टरी डायग्नोसिस म्हणतो आपण. कशावरून कोणता पार्ट आहे ते ओळखायचं असतं. त्याला आपल्या सिलेबसला नाही तो मिसिंग व्ह्यू म्हणून एक टॉपिक होता. आता इथून का करायचे, इथून मी खाली येतो, असं फेंट लाईन ना खाली येतो, फेंट लाईन ना खाली येतो. आता बाण दाखवलेले बाण खूप मजेशीर आहेत. हे बाण काय सांगतात बघा, तुमचं वर्क हे 1 2 3 तिकडे गेलेले आहेत, 1 2 इकडे आलेले आहेत, हे 1 आणि 2 हे इकडे आलेले आहेत. आता इथं दाखवा. आता इथं कोणतं आहे, इथून इथून फेंट लाईन, फेंट लाईन. आता हे असं बाण, हे बाण खूप महत्वाचं आहे. आता इथं आलं ह्याचं अस्तित्व. आता इथं थोडस सॉरी, हे हे इथं मी गडबड केली. हे सर्क्युलर 30 आहे, हे नाही ऍक्च्युली. इथं तुम्हाला काढताना असं जरी काढलं तरी काही फरक पडणार नव्हता. आता मी काय करतो, सर्क्युलर होल साठी असे आरो दाखवतो आणि त्यांच्यासाठी हे इकडे घेतो इथपर्यंत. थोडं तुम्हाला अवघड वाटणार आहे नवीन असल्यामुळे. ही बाण ह्या स्क्वेअर होलचे, स्क्वेअर होलचे. आता इथून काय करणार मी, असं डॉटेड लाईन दाखवणार. हे तुम्हाला लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो मी. आता डॉटेड लाईन काय सांगते, डॉटेड लाईन सांगते इथली 2 डॉटेड लाईन मध्ये ह्या बेस मध्ये जे आहे स्क्वेअर होल आहे. आता ह्या डॉटेड लाईन इथं बघा, ह्याच्यासाठी असे येतील आणि ही लाईन बाहेरच्या त्या वरच्या ब्लॉक साठी चाललेल्या आहेत दोन्ही लाईन. हे सेंटर. आता इथं हे सेंटर दोन्हीचं असल्यामुळं हे ह्या सेंटर साठी हे आरो गेलेला आणि ह्याच्यात सेंटर नाहीच. आता हे 2 डॉटेड लाईन झाला, हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू. ह्याला थोडस डार्क करून घ्यायचं. हा टॉप व्ह्यू डार्क करून घेतला की आपल्याला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू हे ड्रॉ केलेलं आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट लक्षात आलेलं असेल, एक बेस रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, एक्सटेंडेड सिलेंड्रिकल ब्लॉक आहे 50x30 आणि स्क्वेअर होल आहे बेस मध्ये. अलॉंग द विड्थ आहे का लेंथ, अलॉंग द लेंथ प्लेस केलेला आहे, अलॉंग द लेंथ आहे. अस्तित्व ह्याचं इथे दिसतंय, अलॉंग द लेंथ आहे. 2 डॉटेड लाईन 2 डॉटेड लाईन. ह्याचा डायमीटर ऍक्च्युली 20x20 असल्यामुळे हे उंची 20 आणि ही रुंदी 20 आहे आणि ह्याचा डायमीटर आहे 30, त्याच्यामुळं हे 15 mm आहे, हे 15 आहे आणि ही ऍक्च्युली 10 असल्यामुळे हे ह्याच्या लाईन वेगळ्या आहेत. आता इथले फक्त आरो महत्वाचे. या प्लेट टॉप व्ह्यू कडून 1 2 3
4 आणि सेंटर 5 लाईन चालल्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 आणि इकडून 2 लाईन आलेल्या आहेत. 1 आणि 2 इकडं आणि इकडं पण आणि इकडून 1 2 3 ह्या लाईन तिकडे चाललेत आणि 2 लाईन इकडे येतात. सेंटर नाही इथं. हे झाला ऑर्थोग्राफिक. आता मी काय करतो ह्याला सेक्शनल ऑर्थोग्राफिक मला करायचे. माझं मुख्य लक्ष काय सेक्शनल ऑर्थोग्राफिक तुम्हाला सांगायचे. या ऑब्जेक्टला मी अलॉंग द लेंथ असं जर कट केलं तर काय होईल, पुढचा पार्ट काढला तर ह्याच्या इथला हा जो होल आहे, आता हे ऑर्थोग्राफिक झालेला आहे. सेक्शनल ऑर्थोग्राफिक मध्ये आता इथे काय होते, हे डॉटेड लाईन कट केला आणि पार्ट पुढचा काढून ठेवला. आता फ्रंट व्ह्यू मध्ये बघताना काय होते बघा, हे इथला पार्ट हा पूर्ण कट झालेला आहे. असा हे सिलेंड्रिकल ब्लॉक कट झालेला आहे. हे 45 ची लाईन आहे. हे अँगल किती आहे, हॉरिझॉन्टलला 45 आहे. एकदा लाईन मार्क केली 45 ची की वरून खाली यायचं, खालून वर जात आहे. आणि ह्या दोन्ही मधला अंतर 1.5 ते 2 mm ठेवायचा, कॉन्स्टंट ठेवायचा. तिथपर्यंत आलो. आता सेक्शन घेतल्यामुळे हे कट झाल्यामुळे मधलं स्क्वेअर होल तुम्हाला दिसत आहे असं गृहीत धरलं जाते. आणि हे असं असं जे आहे हे डार्क होते आणि तुम्हाला हे इथं सेक्शन लाईन अशी येते. आत जो इंटरनल जे स्ट्रक्चर आहे, हे लाईन एकातच पाहिजे. ऍक्च्युली ही एकातच पाहिजे, सॉरी हे इथंच पाहिजे, हे इथंच पाहिजे. असं ह्या लाईन मध्ये गॅप कमी जास्ती चालता कामा नये. आता इथे गडबड झाली आपली. हे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. मग कट केल्यानंतर आतलं जे होल आहे, स्क्वेअर होल, एवढा पार्ट आतला जो आहे कट झाला नाही. हे कट झाला, हे कट झाला आणि हे पूर्ण सिलेंड्रिकल ब्लॉक कट झालेला आहे, सर्क्युलर आहे. आता ह्याचं फ्रंट व्ह्यू सेक्शनल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू मध्ये हा असाच राहील, साइड व्ह्यू मध्ये हा असाच राहील, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. आणि हे जर सेक्शनल साइड व्ह्यू असतं तर असं जर कट केला असतं तर सेक्शन मध्ये इथं काय झालं असतं, इथे सेक्शन लाईन आले असत्या आणि या ठिकाणी जे आहे इकडनं लाईन आले असते आणि मधला होल जसच्या तसा राहिला असता. सेक्शनल साइड व्ह्यू विचारलेलं नाही असं गृहीत होतं आपण. इथं सेक्शनल फ्रंट व्ह्यू विचारलं. म्हणजे आता प्रश्न येतो की वा सेक्शन्स, एखाद्या ऑब्जेक्टचा सेक्शनल व्ह्यू कशासाठी घ्यायचा, तर याचा अर्थ असा आहे, एखादे ऑब्जेक्ट जे आहे आतून कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे हे दाखवण्यासाठी वापरलं जाते. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या लोकांनी हे लक्षात घ्यायचे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एखादी रूम आहे, एखादा हॉल आहे, त्या हॉलचा अंतर्गत हे कसं आहे, किंवा एखादी बिल्डिंग बांधताना वेगवेगळ्या ठिकाणी सेक्शन घेतले जातात. कॉलमचे सेक्शन घेतले जातात किंवा बिल्डिंगचे घेतले जातात, स्लॅबचे घेतले जातात. म्हणजे आतलं स्ट्रक्चर कसं आहे, स्टील कसं आहे, किंवा रूमचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे, हे वेगवेगळ्या ठिकाणी सेक्शन घेऊन दाखवलं जाते. ते अभ्यास तुम्हाला करण्यास, किंवा एखादी मशीन पार्ट तुम्हाला बनवायची, आतलं स्ट्रक्चर कसं आहे हे सेक्शनच्या रूपाने दाखवलं जाते. म्हणून हा टॉपिक सेक्शनल ऑर्थोग्राफिक हा जो टॉपिक आहे सिव्हिल आणि मेकॅनिकल वाल्याला एखाद्या ऑब्जेक्टचं इंटरनल स्ट्रक्चर आतलं कसं आहे हे दाखवण्यासाठी हे केलं जाते. आता इथं ऑब्जेक्टवर सेक्शन घेताना एक लक्षात घ्या, सेक्शनल ऑर्थोग्राफिक मध्ये सेक्शन कुठे घ्यायचा त्या ऑब्जेक्टच्या ह्याच्यावर डिपेंड करते. तुम्हाला जसं दिलं त्याच्यानुसार तुम्हाला ते सेक्शनल फ्रंट व्ह्यू किंवा सेक्शनल टॉप व्ह्यू किंवा सेक्शनल टॉपिक किंवा सेक्शनल साइड व्ह्यू कसा काढायचा हे सांगितलं जाते. या ठिकाणी तुम्ही माझी क्लिप शेवटपर्यंत ऐकलीत. आणि हे छोटासा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये आता नंबर ऑफ एलिमेंट्स वरचीवर वाढत जातात. एक लक्षात घ्या. हा टॉपिक खूप सोपा आहे, मेकॅनिकल वर्किंग आहे, साऱ्याचं स्ट्रक्चर तेच आहे. काय स्ट्रक्चर आहे, एक्स वाय लाईन, एक्स वायच्या वरी एक रेफरन्स लाईन, खाली एक रेफरन्स लाईन, फ्रंट व्ह्यू पहिल्यांदा काढा, फ्रंट व्ह्यूचा ब्लॉक ओव्हरऑल मार्क करा, ओव्हरऑल रेक्टँगल मार्क करा, टॉप व्ह्यूचा मार्क करा आणि साइड व्ह्यूचा मार्क करा. एकदा ब्लॉक मार्क केलात ना, प्रत्येक पर्टिक्युलर एलिमेंटला मध्ये कसं फिट करायचं होईल तेवढं शक्यतो त्याचं ट्रू जे डायमेन्शन असते, कुठे कुण्या व्ह्यू मध्ये आहेत ते पहिल्यांदा काढून पुन्हा खाली येतात. या ठिकाणी उदाहरण सांगतो मी. ह्या सिलेंड्रिकल ब्लॉकला काढताना तुम्हाला फ्रंट व्ह्यू जे आहे पहिल्यांदा इथला वरचा जो आहे ना, इथं सर्क्युलर होल असल्यामुळं हे 15-15 घेऊन तुम्ही इथे काढला. ऍक्च्युली ह्याचं अस्तित्व पहिल्यांदा टॉप व्ह्यूचा ब्लॉक काढून टॉप व्ह्यूचं सर्कल काढून वर जायला पाहिजे. त्याच्या करस्पॉन्डिंग हे सिलेंड्रिकल ब्लॉक येते. आणि साइड व्ह्यू काढताना इथं हे रेक्टँग्युलर होल काढताना तुम्हाला साइड व्ह्यू काढल्याशिवाय हे दोन लाईन्स तुम्हाला काढता येत नाहीत. काढता येतील इथं छोटा आहे म्हणून, का तर वरी तुम्ही 10 खाली 10 घेऊन काढाल सेंटर घेऊन, पण ऍक्च्युली हे काढल्यानंतर त्याच्या रेफरन्सला कसं यायचं, इकडे कसं यायचं हे त्यात समजून येते. आता पहिले फ्रंट व्ह्यूचा ब्लॉक, टॉप व्ह्यूचा ब्लॉक, साइड व्ह्यूचा ब्लॉक काढायचा, नंतर एक एक एलिमेंट फिट करायचे. फ्रंट व्ह्यूचा पहिला बेस फिट केला आपण, ह्याचा सिलेंड्रिकल ब्लॉक फिट न करता टॉप व्ह्यू फिट केला, सर्कल फिट केलं, वरी गेलो. तुम्हाला आरो हे जर वरी दाखवलं तर खूप छान होईल. म्हणजे तुम्ही ओरिजिनली समजून ड्रॉ केले असतात. आणि हे काढताना पहिल्यांदा स्क्वेअर ब्लॉकची फिक्स पोझिशन साइड व्ह्यूची करून इकडे आलात आणि इकडे आलात तर हे दोन डॉटेड लाईन आणि इथे सेक्शनल फ्रंट व्ह्यू घेतल्यामुळे इथलं पहिल्याच्या डॉटेड लाईन गेल्या निघून. हे जर ऑर्थोग्राफिक म्हणलं असतं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, तर इथे डॉटेड लाईन राहिली असते. आणि सेक्शनल ऑर्थोग्राफिक मुळे हे कट केल्यानंतर मधली एज दिसते म्हणून ही डॉटेडच्या ऐवजी ती डार्क होते. आणि एवढा स्पेस कट झालेला नाही, तो सेंटरला कट झाला. इथं या ठिकाणी लक्ष करा, सेंटरमध्ये कट झाल्यामुळं
तुम्हाला ही इथलं पार्ट कट झालेलं नाही. आता टॉप व्ह्यू मध्ये सेक्शन घेतलेला नाही, साईड व्ह्यू मध्ये घेतलेला नाही. साईड व्ह्यू मध्ये जरी एखाद्याने विचारलं तर तुम्हाला ते काढता येईल, काही काही अवघड नाही. जर हाच कटिंग प्लेन असा जर ठेवला सेक्शनल साईड व्ह्यू काढताना, इथं काय होतं, हे पूर्ण सेक्शन लाईन येतील आणि एवढाच फक्त पोर्शन सेक्शन लाईन येत नाही आणि हीच लाईन अशी पुढे येते. सेक्शनल साईड व्ह्यू होता तो. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये काढा किंवा तुम्ही स्वतः काढा. तर इथे प्रश्न कसा विचारला जाईल, ड्रॉ सेक्शनल फ्रंट व्ह्यू, नंबर 2 टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट शोन इन फिगर. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? देअर आर 3 एलिमेंट्स. आता हा प्रॉब्लेम झालेला आहे, सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्ही घरी काढायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला मी होमवर्क देतो की या प्रॉब्लेम मध्ये जर असं विचारलं असेल, हे कटिंग प्लेन असं न दाखवता असा जर दाखवला असेल, असा कटिंग प्लेन या ठिकाणी कट असा येईल, वरी जाईल, असा येईल, खाली येईल आणि असा येऊन असा येईल. कटिंग प्लेन साईड व्ह्यू दाखवत असताना ते साईड व्ह्यू तुम्हाला कसं काढायचे ते बघा आणि ड्रॉ करायची तयारी ठेवा. या ठिकाणी ही तिसरी क्लिप आहे सेक्शनल ऑर्थोग्राफिकची. तुम्ही ही मन लावून काढा आणि मी तुम्हाला एक हे करतो, आवाहन करतो. या ठिकाणी मी सांगत असताना तुम्ही ही क्लिप जर मन लावून ऐकली असेल आणि माझी चूक जर तुम्हाला कुठे कळाली असेल तर तुम्ही त्या कॉमेंटमध्ये लिहित जा की इथं तुम्ही थोडी गडबड सांगताना गडबड केलेली आहे, चूक केलेली आहे. तुम्ही जर ते सांगितलं तर मला लक्षात येईल की तुम्ही ही क्लिप बघितलेली आहे. आता मी सांगताना काही ठिकाणी बोलत असताना गडबड झालेली असते. तुम्ही बघा पहिल्याच्या 2 क्लिपमध्ये कुठेतरी मी फ्रंट व्ह्यूचा टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यूचा फ्रंट व्ह्यू म्हणण्याचा प्रयत्न केला. क्लिप ऐकल्यानंतर तुम्हाला समजत नाही, ऐकला तर समजणार नाही आणि मन लावून ऐकला तरच त्याचे बारकाव्यानं जर क्लिप बघितली तर सरांनी कुठं चूक केली हे तुम्हाला जर सांगता आलं तर समजून घ्यायचं आहे की तुम्ही ते क्लिप मन लावून बघितले आणि तुम्ही त्याच्यात तुम्ही ओव्हरकम केलात. तुम्ही ते जसं तसं ऐकून घेतले सोडून दिलात, काहीच अर्थ नाही त्याला. तुम्ही त्या चुका बघायचा शोधायचा प्रयत्न करा, कॉमेंटमध्ये लिहित जा. इतका कर तुम्ही थोडी गडबड केली असेल जर म्हटलात, मला लक्षात येईल की ह्या मुलाने ही क्लिप बघितलेली आहे. आणि कुठं कुठं होतात बोलत असताना स्लिप ऑफ टंग म्हणतात त्याला, मला त्याचं नॉलेज नाही असं नाही. आता या ठिकाणी देखील हे सेक्शनल कटिंग प्लेन आहे ना, थोडं इथं गडबड झालेली आहे. हे तुम्ही आता पुढच्या ऑब्जेक्ट मध्ये आपण बघूया कसं कटिंग प्लेनची पोझिशन हे होते इथं. ठीक आहे, या ठिकाणी ही क्लिप तुम्ही शेवटपर्यंत बघितली. सर्वांना ही क्लिप आवडली असं वाटत असेल, चांगलं वाटत असेल. मराठीतून क्लिप आहे, मराठीतून ड्रॉइंग शिकणं आहे. ड्रॉइंगला स्वतःची भाषा आहे. ही इंग्रजीतून शिकवू नका, हिंदीतून शिकवू नका, मराठीतून शिकवू नका, उर्दूतून शिकवू नका. भाषा तुम्हाला जर समजली तर ड्रॉइंगला स्वतःची भाषा असल्यामुळे तुम्हाला हे ड्रॉ जर करता आलं तर ह्याला हे ऍक्च्युली प्रॉब्लेम 12 मार्कला येतो. ह्याच्यामध्ये आणखी 1-2 एलिमेंट वाढतात. अवघड काहीच नाही. ऑर्थोग्राफी खूप सोपं आहे. सेक्शनल ऑर्थोग्राफिक आणि काढायचा प्रयत्न करा. तर इथे नावं द्या, हे फ्रंट व्ह्यू, हे टॉप व्ह्यू आणि ते राईट हँड का लेफ्ट हँड, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. इकडून बघताना बघा इथे हे लेफ्टचं आहे, इकडून तुम्ही बघत आहात एक्स डायरेक्शन आहे, लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि इकडला राईट हँड आहे. तर इथे आता ABCD आता पुढे देत जाणार नाही. तुम्ही हे क्लिप अशीच बघत जात. ह्याच्यानंतर संध्याकाळी आणखी एक क्लिप तयार करून मी तुम्हाला टाकणार आहे, दुसरा प्रॉब्लेम. तर हे करायची तयारी ठेवा आणि मुलांनी रोजच्या रोज ड्रॉइंग बुक मध्ये काढा. आलेल्या क्युरीज तुम्हाला सोल्युशन होत जातील. 12-14 मार्काचा टॉपिक आहे, खूप सोपा आहे आणि स्कोरिंग आहे. ड्रॉइंग हे सब्जेक्टच स्कोरिंग आहे. तुम्ही तुमचे जेवढे काही मित्र दुसऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतील त्यांना हे क्लिप पाठवायची तयारी ठेवा. आणि आपले चॅनल आहे प्राध्यापक तानाजीराव दाडगे युट्यूब चॅनल. माझा नंबर आहे 8788261053. ह्या नंबरवरून ही क्लिप तुम्हाला युट्यूबमध्ये मिळेल. बघायचा प्रयत्न करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग हा विषय मराठीतून समजून घ्यायचा असेल त्यांनी समजून घ्यायची तयारी ठेवा. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही मला माझी क्लिप ऐकून मला प्रोत्साहन देण्याची तयारी ठेवा. आणि या ठिकाणी समजलं असेल तर येस सर, मला काही चुकलं असेल तर विसर इथं नक्की थोडी गडबड झाली मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही ही क्लिप बघितली आहे. धन्यवाद.